नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचं स्वागत करते MPSC करंट अफेअर्स या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या सेशनमध्ये बघा आपण 2025-26 रिलेटेड जेवढे काही पुरस्कार आहेत सर्वच्या सर्व पुरस्कार तुम्हाला स्क्रीनवरती ही जी नावं दिसत आहेत हे सगळे पुरस्कार आपण एकाच लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत। हा कंटेंट गोळा करण्यासाठी मला जवळपास एक आठवडा लागलेला आहे, तर तुम्ही समजू शकताय की हा व्हिडिओ आपण किती डिटेलमध्ये बनवला आहे। येणाऱ्या तुमच्या आगामी परीक्षांसाठी तुम्हाला अवॉर्डसाठी दुसरा कोणताही व्हिडिओ रेफर करायची गरज नाही आहे जर हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर अजिबात वेळ न दवडता आपण या लेक्चरला सुरुवात करूयात। तर बघा आपले जे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार आहेत हे आपण 6 कॅटेगरीमध्ये कॅटेगराइज केलेले आहेत। पहिला आहे नागरी, दुसरा आहे साहित्य, तिसरा आहे खेळ, चौथा आहे विज्ञान, पाचवा आहे सैन्य आणि सहावा आहे चित्रपट पुरस्कार। तर याच्यामध्ये आपण हे कॅटेगरी केलेले आहेत आणि याच्यामधले इन डिटेल जे आहे ते आपण सगळे याच्यामध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे कोणी विद्यार्थी मित्र जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा नागरी पुरस्कार, भारतातील भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो किंवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हा। याची सुरुवात जी आहे ती 2 जानेवारी 1954ला राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केलेली आहे। कोणत्या क्षेत्रासाठी हा दिला जातोय? कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा याच्यामध्ये अतुलनीय कामगिरी करण्यासाठी हा पुरस्कार जो आहे तो दिला जातोय। याचं स्वरूप बघा, कांस्य पिंपळाच्या पानाचे पदक आणि प्रमाणपत्र दिलेला जातोय। पहिला सन्मान 1954ला कुणाला मिळालेला आहे? सी राजगोपालचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि CV रमन हे त्याचे मानकरी होते 1954ला। आता भारतरत्न प्राप्तकर्ते जे आहेत त्यांना भारतीय क्रमवारीत 7वा क्रमांक लागतोय, म्हणजेच पहिल्यांदा राष्ट्रपती येतात, त्याच्यानंतर उपराष्ट्रपती, त्याच्यानंतर पंतप्रधान, नंतर राज्याचे राज्यपाल असतात, त्याच्यानंतर माजी राष्ट्रपती असतात, त्याच्यानंतर उपपंतप्रधान येतात आणि 6व्या नंबरला सरन्यायाधीश येतात आणि 7व्या नंबरला या भारतरत्न पुरस्कार विजेत्यांचा नंबर लागतोय। आता हा मरणोत्तर कुणाला दिलेला आहे किंवा मरणोत्तर पुरस्कारांची तरतूद 1955 मध्ये जोडण्यात आलेली होती आणि सचिन तेंडुलकर हे सर्वात तरुण राहिलेले आहेत किंवा पहिले खेळाडू आहेत ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्याचबरोबर खान अब्दुल गफार खान आणि नेल्सन मंडेला हे एकमेव 2 परदेशी होते ज्यांना हा सन्मान मिळालेला आहे। 2024चे विजेते कोण आहेत बघा, 2024ला 5 जणांना हा अवॉर्ड मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये 4 जण जे आहेत त्यांना मरणोत्तर हा दिलेला आहे। ते कोण आहेत बघा, कर्पूरी ठाकूर, चौधरी चरण सिंह, PV नरसिंहराव आणि MS स्वामीनाथन यांना मरणोत्तर हा दिलेला आहे। तर लालकृष्ण अडवाणी यांना देखील हा पुरस्कार मिळालेला आहे। आता याचा रूल काय आहे की दरवर्षी जास्तीत जास्त 3 व्यक्तींना हा प्रदान केला जातोय, बट 2024ला 5 जणांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली होती। आता कर्पूरी ठाकूर कोण आहेत? बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते आहेत। लालकृष्ण अडवाणी आपल्याला सर्वांना माहिती आहेत, भारताचे माजी उपपंतप्रधान। चौधरी चरण सिंह कोण आहेत? भारताचे माजी पंतप्रधान आणि त्याचबरोबर शेतकरी नेते देखील होते। PV नरसिंहराव यांना मरणोत्तरच दिलेला आहे, जे भारताचे माजी पंतप्रधान आहेत आणि MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक यांना म्हटलं जातं। बघा असे बरेचसे पॉईंट्स आपण इथे कव्हर करतोय, तर नोटपॅड घेऊन बसा आणि तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी रिवाइज होतील। आता पद्म पुरस्कार जो आहे तो देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक येतोय। 3 श्रेणीमध्ये दिले जातात हे पुरस्कार बघा, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री। कोणत्या क्षेत्रांसाठी दिले जातात ते पाहूयात। कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, त्याचबरोबर व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, त्याचबरोबर क्रीडा आणि नागरी सेवा इत्यादींमध्ये अतुलनीय कामगिरी करण्यासाठी किंवा वैशिष्ट्यपूर्ण काम केलेल्यांना हा पुरस्कार जो आहे तो दिला जातोय। आता पद्मविभूषण जो आहे हा अपवादात्मक किंवा विशिष्ट सेवेसाठी, तर पद्मभूषण हा उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी आणि पद्मश्री कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी प्रदान करण्यात येतो। 2026 साठी म्हणजेच या वर्षासाठी 131 पद्म पुरस्कार जे आहेत ते प्रदान करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार आहेत। बघा पुरस्कार विजेत्यांपैकी 19 महिला आहेत आणि परदेशी श्रेणीत 6 व्यक्तींना हा प्रदान करण्यात आलेला आहे। तर 16 मरणोत्तर पुरस्कार दिलेले आहेत। पद्मविभूषण आता महाराष्ट्रामध्ये कुणाला मिळालेला आहे बघा, श्री धर्मेंद्र सिंग देओल यांना मरणोत्तर दिलेला आहे। कोणत्या क्षेत्रासाठी? कला क्षेत्रासाठी, जे महाराष्ट्राचे आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे। श्री KT थॉमस सार्वजनिक व्यवहारामध्ये, केरळचे आहेत ते
श्रुशी एन राजम यांना कला क्षेत्रामध्ये दिलेला आहे, ते उत्तर प्रदेशचे आहेत. श्री पी नारायण साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, केरळमधले आहेत ते. आणि श्री व्ही एस अच्युतानंद यांना मरणोत्तर दिलेला आहे, जे सार्वजनिक व्यवहार क्षेत्रातील पुरस्कार दिलेला आहे त्यांना, आणि हे देखील केरळला बिलॉंग करतात. आता पद्मभूषण बघा, पद्मभूषण 13 जणांना दिलेला आहे, ज्यापैकी महाराष्ट्रामध्ये कुणाला मिळालेला आहे, अलका याग्निक कला क्षेत्रासाठी मिळालेला आहे यांना. श्री भगतसिंग कोश्यारी आपल्या राज्याचे राज्यपाल होते ते माजी, त्यांना सार्वजनिक व्यवहारामध्ये दिलेला आहे, जे उत्तराखंडचे आहेत. श्री कल्लीपट्टी रामस्वामी पलानीस्वामी यांना औषध क्षेत्रामध्ये तामिळनाडू याचे आहे ते. श्री मामुट्टू यांना कला क्षेत्रामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर डॉक्टर नोरी दत्तात्रय याडू यांना औषध क्षेत्रामध्ये, हे युनायटेड स्टेट्सचे आहेत. श्री पियुष पांडे यांना मरणोत्तर दिलेला आहे, जे कलामधले आहेत आणि महाराष्ट्राला बिलॉंग करतात. जे महाराष्ट्राचे आहेत त्यांच्यावरती जास्त फोकस करा, ते इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहेत. आणि बाकीची काही नावं आहेत बघा. श्री उदय कोटक यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये दिलेला आहे, जे महाराष्ट्राला बिलॉंग करतात. आणि बाकीचे नावं जे आहेत ते तुम्ही जरा गो थ्रू करून घ्या. व्हिडिओ मोठा होणार आहे, त्यामुळे आपण थोडं पटपट रिवाईज करतोय गोष्टींना. त्याच्यानंतर बघा, पद्मश्री 11 जणांना दिलेला आहे. महाराष्ट्रामधील फक्त आपण इन्क्लूड केलेले आहे त्याच्यामध्ये बघा. सुश्री अर्मिंडा फर्नांडिस यांना दवा क्षेत्रामध्ये, श्री अशोक खाडे व्यापार और उद्योग क्षेत्रामध्ये, श्री भिकल्या लाडक्या डिंडा कला क्षेत्रामध्ये यांना दिलेला आहे. श्री जनार्दन बापू बोथे यांना सामाजिक कार्यासाठी, तर श्री जजूर वासी यांना विज्ञान आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये, तर माधवन रंगनाथन यांना कला क्षेत्रासाठी, रघुवीर तुकाराम खेडकर यांना देखील कला क्षेत्रासाठी, रतिलाल बोरीसागर यांना साहित्य आणि शिक्षामध्ये दिलेला आहे, हे गुजरातला बिलॉंग करतात. सतीश शहा यांना मरणोपरांत दिलेला आहे, जे कला क्षेत्रासाठी दिलेला आहे त्यांना. त्याच्यानंतर सत्यनारायण नुवाल व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये, तर श्रीरंग देवबा लाड यांना कृषी क्षेत्रासाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार पाहतोय आपण. सुरुवात 1986 ला झालेली आहे. आता कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो, शांती, निरस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रामध्ये हा दिला जातो. कोण देतंय, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट तर्फे हा प्रदान करण्यात येतो. आता याचं स्वरूप काय आहे, 25 लाख आणि स्मृतिचिन्ह देतात. 2025चे विजेते कोण आहेत, ग्रेसा मेचेल मोझांबिक देशाच्या मानवाधिकार कार्यकर्ता आहेत. निवड कोणत्या कार्यासाठी केली जाते या पुरस्कारासाठी बघा, बालक आणि महिला हक्क किंवा शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार जो आहे तो प्रदान केला जातोय. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार बघा, याची सुरुवात कधी झालेली आहे, 1995 ला झालेली आहे. निरस्त्रीकरण, शांती आणि विकाससाठी हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात येतोय. भारत सरकारकडून देण्यात येतोय. स्वरूप काय आहे, 1 करोड आणि स्मृतिचिन्ह. पण 2021 नंतर हा पुरस्कार कोणालाही दिला गेलेला नाहीये, त्यामुळे 2021चे लास्टचे विजेते कोण होते, गीता प्रेस. आता अहिंसक आणि इतर गांधीवादी मार्गाने सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी हा पुरस्कार गीता प्रेस यांना दिलेला आहे. आता बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा. सुरुवात बघा 1996 ला झालेली आहे. उद्देश काय आहे, विविध क्षेत्रात विशेष आणि उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे. आता पहिले विजेते कोण आहेत बघा, ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे हे आहेत. त्याच्यानंतर बघा, साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा, पत्रकारिता, लोकप्रशासन, आरोग्य सेवा याच्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी हा पुरस्कार जो आहे तो दिला जातोय. स्वरूप काय आहे, 25 लाख व स्मृतिचिन्ह. 2024चे विजेते कोण आहेत, राम सुतार. ठीक आहे. 2023चे विजेते कोण आहेत, अशोक सराफ. आणि 2025चा अजूनही डिक्लेअर केलेला नाहीये पुरस्कार. त्याच्यानंतर साहित्य क्षेत्रातील पुरस्कार पाहूया आपण. ज्ञानपीठ पुरस्कार महत्त्वाचा पुरस्कार आहे, बरेच वेळेला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. बघा, भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे हा. सुरुवात याची 1961 ला झालेली आहे आणि भारतीय ज्ञानपीठ 1944 मध्ये स्थापित करण्यात आलेलं आहे. बक्षीस काय आहे, 11 लाख आणि देवी सरस्वतीची मूर्ती देण्यात येते. आता एकूण भाषा किती आहे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड बघा, अनुसूचीच्या 8वी अनुसूची आहे त्याच्यामध्ये 22 भाषा आहेत. त्या भाषांबरोबरच इंग्रजी 2013 पासून याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेली आहे. आता
1965ला पहिला पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला होता. जी. शंकरा कुरूप यांना 1950 मध्ये प्रकाशित झालेल्या ओडकुजल द वेंबू फ्लूट या त्यांच्या कविता संग्रहासाठी. आणि हिंदी आणि कन्नड भाषेतील लेखकांनी सर्वाधिक वेळा म्हणजे 7 वेळा हा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो आपल्या नावावरती करून घेतलेला आहे. बघा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023चा होता, ज्याच्यामध्ये रामभद्राचार्य संस्कृत विद्वान आहेत आणि गुलजार उर्दू कवी आणि गीतकार आहेत, यांना हा मिळालेला आहे. तर 59वा ज्ञानपीठ पुरस्कार छत्तीसगडमधील प्रसिद्ध हिंदी लेखक आहेत विनोद कुमार शुक्ला यांना मिळालेला आहे. ठीक आहे. विनोद कुमार शुक्लांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा जन्म कधी झालेला आहे? 1 जानेवारी 1937ला राजनांदगाव छत्तीसगडमध्ये आहे. कविता संग्रह त्यांचा कुठला आहे? ऑलमोस्ट जयहिंद 1971, 50 पोम्स 2011. आणि कादंबऱ्या जर त्यांचा बघायचं झाला तर नोकर की कमीज, देअर यूज टू बी अ विंडो इन वॉल असं आहे. आणि कथासंग्रह रूम ऑन अ ट्री, वन स्टोरी हे त्यांचं साहित्यातील योगदान आहे. बघा मराठी साहित्याला आतापर्यंत 4 वेळा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. याच्यामध्ये वि. स. खांडेकर यांना 1974ला ययाती कादंबरीसाठी मिळालेला आहे. वि. वा. शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज असं म्हणतोय त्यांना 1987ला मिळालेला आहे. विंदा करंदीकर यांना 2003ला, तर भालचंद्र नेमाडे यांना 2014ला हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आता साहित्य अकादमी पुरस्कार महत्त्वाचा आहे हा देखील. बघूया सुरुवात कधी झाली आहे? 1954ला. 24 भाषांसाठी हा दिला जातोय. 8व्या परिशिष्टातील 22 भाषा, त्याचबरोबर इंग्लिश आणि राजस्थानी भाषा देखील याच्यामध्ये इन्क्लूड आहे. याचं स्वरूप काय आहे? 1 लाख व शाल आणि श्रीफळ असं याचं स्वरूप आहे. साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्कारानंतरचा हा दुसऱ्या मोठ्या क्रमांकाचा पुरस्कार जो आहे. आता मराठी भाषेत पहिल्यांदा पुरस्कार कोणाला मिळाला? 1955ला लक्ष्मण शास्त्री जोशी यांना वेदिका संस्कृतीचा विकास या त्यांच्या साहित्यासाठी हा मिळालेला आहे. आता 2024 मध्ये अलीकडेच सुधीर रसाळ विंध्यांचे गद्यरूप याच्यासाठी मिळालेला आहे. विधांचे गंधरूप याच्यासाठी 2024 मध्ये इंग्रजीला इस्राईन किरे हे नागा पोएट आहेत यांच्या आणि ऑथर आहेत. त्यांची नॉवेल आहे स्पिरिट नाईट्स याच्यासाठी त्यांना मिळालेला आहे. तर 2024 मध्येच कोकणी मुकेश थाली यांचा रंगतरंग याच्यासाठी त्यांना मिळालेला आहे. आता युवा साहित्य पुरस्कार 2026 बघूया. बघा स्वरूप त्याचं किती आहे? 50,000. शाल आणि श्रीफळ हे त्याचं स्वरूप आहे. 2010ला याची सुरुवात झालेली आहे. 35 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या लेखांसाठी हा खुला आहे. मराठीमध्ये प्रदीप कोकर खोल दुष्काळ डोळे याच्यासाठी त्यांना मिळालेला आहे. इंग्रजीमध्ये अद्वैत कोठारी यांना सिद्धार्था द बॉय हू बिकेम द बुद्धा या कादंबरीसाठी त्यांना मिळालेला आहे. तर हिंदीमध्ये फिर उगना या कवितेसाठी पार्वती तिर्की यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आता बाल साहित्य पुरस्कार बघूया. 2026 सुरुवात 2010ला झालेली आहे. स्वरूप आहे 50,000 व शाल आणि श्रीफळ. 9 ते 16 वयोगटातील वाचकांसाठी साहित्यावरती काम करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळतोय. विजेते कोण आहेत? एकनाथ आव्हाड छंद देई आनंद याच्यासाठी त्यांना मिळालेला आहे. भाषा सन्मान बघा साहित्य अकॅडमीकडून दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार आहे, त्यामुळे हा देखील महत्त्वाचा आहे. भाषांचे संवर्धन, आधुनिकीकरण किंवा समृद्धीकरणात महत्त्वपूर्ण योगदान देणं किंवा मोठा वाटा असणाऱ्यांसाठी हा पुरस्कार आहे. स्वरूप काय आहे? 1 लाख आणि स्मृतिचिन्ह. सुरुवात 1996ला झालेली आहे. 2023चे विजेते कोण आहेत? अवतार सिंग हे आहेत. आता विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2025 कुणाला मिळालेला आहे? श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना. तर डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार 2025 डॉक्टर दिलीप धोंडगे यांना मिळालेला आहे. असे देखील पुरस्कार आपण जे विचारले जाऊ शकतात, शक्यता आहे, इन्क्लूड केलेले आहेत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल व्हिडिओला एक लाईक जरूर करा. नेक्स्ट बघा सरस्वती सन्मान पुरस्कार सुरुवात कधी झालेला आहे? 1991ला. कुणातर्फे दिला जातोय हा? के बिर्ला फाउंडेशन तर्फे. आता ह्याच्यामध्ये निवड कुणाची होते? राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीतील 22 भाषांमध्ये गेल्या 10 वर्षात प्रसिद्ध झालेल्या उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी हा पुरस्कार दिला गेलाय. स्वरूप 15 लाख रुपये रोख, त्याचबरोबर प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह. 34वा सरस्वती सन्मान 2025ला देण्यात आलेला आहे. कुणाला देण्यात आलेला आहे? महोपाध्याय साधू भद्रेश दास यांना. साहित्यिक कृती त्यांची कुठली आहे? स्वामीनारायण सिद्धांत सुधा संस्कृत ग्रंथ आहे हा त्याच्यासाठी. त्याचबरोबर 33वा सरस्वती सन्मान
2023ला प्रभा वर्मा यांना देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर व्यास सन्मान सुरुवात 1991ला झालेली आहे. स्वरूप आहे 4 लाख रुपये रोख, त्याचबरोबर प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह के बिर्ला फाउंडेशनतर्फे देण्यात येतो. आणि निकष काय आहेत किंवा रूल काय आहेत? गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या भारतीय नागरिकाच्या उत्कृष्ट हिंदी साहित्यिक कृतीसाठी 2024 मध्ये सूर्यबाला कोण देश को वासी वेणू की डायरी याच्यासाठी आणि 2023ला पुष्पा भारती यादे यादे और यादेसाठी त्यांना मिळालेला आहे. आता महत्त्वाचा पुरस्कार येतोय आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, ज्याला आपण इंटरनॅशनल बुकर प्राइज असं म्हणतोय. याची सुरुवात बघा 2005ला झालेली आहे आणि बुकर प्राइज फाउंडेशनकडून हा देण्यात येतोय. स्वरूप 50,000 पाउंड्स मूळ लेखकाला आणि जो अनुवादक आहे याच्यात विभागून देण्यात येतो हा पुरस्कार. 2016 पासून दरवर्षी दिला जातोय, बट याच्या पूर्वी 2 वर्षातून एकदा दिला जात होता. दरवर्षी इंग्रजीत अनुवादित आणि UK किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांसाठी हा दिला जातोय. आता याच्यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की 2025ला भारतीय लेखिका बानू मुश्ताक आणि अनुवादक दीपा भास्ती यांना त्यांच्या हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी हा दिलेला आहे. ठीक आहे. बानू मुश्ताक बघा एक प्रसिद्ध भारतीय लेखिका आणि कथाकार आहेत, ज्या सांस्कृतिक आणि सामाजिक मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित करून त्याच्यासाठी काम करण्यासाठी ह्या ओळखल्या जातात. तर दीपा भास्ती कोण आहेत? एक कुशल अनुवादक आणि लेखिका आहेत. या कन्नड भाषेमधून इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर करण्यासाठी माहीर आहेत किंवा याच्यामध्ये त्याचा हातखंडा आहे. आता मूळ भाषा हे पुस्तक मूळतः कन्नड भाषेत लिहिलं गेलं असून इंटरनॅशनल बुकर जिंकणारी या पहिलीच कन्नड साहित्यकृती ठरलेली आहे, त्यामुळे ही महत्त्वाची आहे. बघा या पुस्तकाचा विषय काय होता? हार्ट लॅम्प. हा 12 लघुकथांचा एक संग्रह आहे, ज्याच्यामध्ये दक्षिण भारतातील पितृसत्ताक समाजात राहणाऱ्या मुस्लिम महिलांच्या संघर्षाचं चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर गीतांजली श्री टोम्ब ऑफ सँड 2022 यांच्यानंतर हा पुरस्कार जिंकणाऱ्या बानू मुश्ताक हा दुसऱ्या भारतीय लेखिका आहेत. हे महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर बुकर प्राइज बघूया आपण. कोणाला देतात? इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आणि UK किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्तम कादंबरीला हा पुरस्कार दिला जातोय. तर याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. बघा सुरुवात याच्यामध्ये 1969ला झालेली आहे. स्वरूप 50 पाऊंड आणि स्मृतिचिन्ह. बुकर पुरस्कार फाउंडेशनकडून हा दिला जातोय. विजेते कोण आहेत? कॅनेडियन लेखक डेव्हिड स्लेज. कादंबरी त्यांची फ्लेश आहे या कृतीसाठी त्यांना दिलेला आहे. त्याच्यानंतर भारतीय बुकर पुरस्कार विजेते बघूयात कोण कोण आहेत. VS नायपॉल 1971ला इन फ्री स्टेट याच्यासाठी त्यांना मिळालेला आहे. सलमान रुश्दी 1991ला मिडनाईट चिल्ड्रन दिलेला आहे. अरुंधती रॉय 1997ला द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पहिल्या भारतीय महिला विजेते ठरलेल्या आहेत बरं का, यांचं नाव इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा किरण देसाई 2006ला द इनहेरिटन्स ऑफ लॉस साठी त्यांना मिळालेला आहे आणि 5ला अरविंद अडिगा 2008 मध्ये द व्हाईट टायगर याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर बघा जनस्थान पुरस्कार हा मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणला जातोय. कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून हा दिला जातोय. 1991ला याची सुरुवात झालेली आहे आणि हा दर 2 वर्षांनी दिला जातो. स्वरूप आहे 1 लाख व स्मृतिचिन्ह. 2025 मध्ये सतेश आळेकर प्रसिद्ध मराठी नाटककार आहेत, त्याचबरोबर अभिनेते देखील आहेत, यांना मिळालेला आहे आणि 2023 मध्ये आशा बगे यांच्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. आता आपण खेळ क्षेत्रातील पुरस्कार बघूया. बघा मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार. आता खेळ क्षेत्रातील हा भारतातील सर्वोच्च सन्मान आहे, त्यामुळे हा महत्त्वपूर्ण आहे. सुरुवात याची 1991ला झालेली आहे, पण 1991 ते 2020 या दरम्यान याचं नाव होतं राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार. 2021ला यांच्या नावात बदल करून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार करण्यात आलेलं आहे. याचं स्वरूप बघा 25 लाख व स्मृतिचिन्ह आहे. प्रथम विजेते कोण आहेत? विश्वनाथन आनंद. निवडीचा आधार काय आहे बघा याच्या मागील 4 वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातोय. 2024-25 चे विजेते कोण आहेत बघूया. मनू भाकर शूटिंग पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024 मध्ये 2 कांस्य पदक मिळवल्याबद्दल यांना हा देण्यात आलाय. त्याच्यानंतर डी गुकेश बुद्धिबळ यांचं नाव आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. हरमनप्रीत सिंग भारतीय हॉकी टीमचे कप्तान आणि प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स पॅरा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहेत, यांच्यासाठी यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर अर्जुन पुरस्कार बघा
स्थापना 1961ला झालेली आहे. स्वरूप काय आहे? 15 लाख व स्मृतिचिन्ह. पात्रता काय आहे? मागील 4 वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावरती सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा दिला जातोय. आता विजेते बघूयात 2024-25 चे. मुरलीकांत राजाराम पेटकर पॅरा ॲथलीट आहेत. डी गुकेश आपल्याला माहिती आहे चेसमधले आहेत. मनू भाकर यांना निशाणेबाजीसाठी आणि वंतिका अग्रवाल यांना देखील चेससाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर कुठला आहे? द्रोणाचार्य पुरस्कार. क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रात भारत सरकारकडून दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. स्थापना 1985ला झालेली आहे. स्वरूप 15 लाख व स्मृतिचिन्ह आहे. 2024चे विजेते कोण आहेत? सुभाष राणा, दीपाली देशपांडे हे दोन्ही शूटिंगचे आहेत आणि संदीप सांगवान हे हॉकीमधले आहेत. त्याच्यानंतर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार. आता हा पुरस्कार अशा खेळाडूंना दिला जातो ज्यांनी त्यांच्या सक्रिय खेळाच्या कारकिर्दीत केवळ उत्कृष्ट कामगिरीच केलेली नाहीये, तर निवृत्तीनंतर देखील ते खेळासाठी योगदान देत आहेत. अशांना हा पुरस्कार दिला जातो. स्थापना 2002 झालेली आहे. त्याच्यानंतर स्वरूप आहे 10 लाख व स्मृतिचिन्ह. 2024चे विजेते बघा मुरलीकांत पेटकर पॅराऑलिम्पिक मधले आहेत ते. त्याच्यानंतर मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी. सुरुवात 1956ला झालेली आहे. उद्दिष्ट काय आहे? विद्यापीठांमध्ये स्पर्धात्मक खेळांना प्रोत्साहन देणं, त्याचबरोबर खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा सन्मान करणं हे याचं उद्दिष्ट आहे. आता सादरकर्ता कोण आहेत? ही ट्रॉफी भारताच्या राष्ट्रपतींकडून प्रदान केली जाते, ज्याचं स्वरूप आहे 15 लाख रुपये व स्मृतिचिन्ह आणि विजेते आहेत 2024चे चंदीगड विश्वविद्यालय. त्याच्यानंतर बघा विज्ञान क्षेत्रातील पुरस्कार. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार. आता विज्ञान क्षेत्रातील पुरस्कारांना पद्म पुरस्कारा इतकाच सन्मान देण्यासाठी त्या पुरस्कारांची पुनर्रचना केलेली आहे. ती कशी ते पाहूयात. बघा विज्ञान रत्न विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात आजीवन कामगिरी करण्यासाठी दिला जातोय. दुसरा आहे विज्ञानश्री विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जातोय. तर तिसरा विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर. आता 45 वर्षापर्यंतच्या तरुण शास्त्रज्ञांसाठी हा पुरस्कार जो आहे तो दिला जातोय. आता विज्ञान रत्न पुरस्कार पाहूयात. बघा सुरुवात याची 2024ला झालेली आहे. याला फक्त स्मृतिचिन्ह मिळतं, कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही. प्रदान कधी केला जातोय? 23 ऑगस्ट जेव्हा राष्ट्रीय अंतराळ दिन असतोय तेव्हा केला जातोय. पहिला पुरस्कार 2024ला मलेरिया परजीवावरील संशोधनासाठी प्रख्यात बायोकेमिस्ट आहेत गोविंदराजन पद्मनाभम यांना देण्यात आलेला आहे. 2025ला प्रख्यात खगोल भौतिक विज्ञानी ज्यांना ॲस्ट्रोफिजिसिस्ट असं म्हटलं जातंय त्या प्रोफेसर जयंत विष्णू नार्लीकर यांना मरणोत्तर हा दिलेला आहे. त्यांच्या योगदानासाठी वे हॉयल नार्लीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत याच्यासाठी त्यांना देण्यात आलेला आहे. आता विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार. सुरुवात याची 1958ला झालेली आहे. बघा कोण कॅपेबल आहेत? विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात संशोधन कार्यात गुंतलेला किंवा 45 वर्षापर्यंतचा कोणताही भारतीय नागरिक या पुरस्कारासाठी पात्र आहे असं सांगण्यात येतं. नावात याचा बदल कधी झालेला आहे? बघा पारंपरिक शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची जागा आता विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पुरस्कारानं घेतलेली आहे आणि दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त किंवा विशेष सोहळ्यामध्ये हे प्रदान केले जातात. याचे स्वरूप आहे 5 लाख रुपये त्याचबरोबर स्मृतिचिन्ह. प्रथम विजेता कोण आहे? सर करिनिमकम श्रीनिवास कृष्णन. 2025 मधील विविध विषयातील प्रमुख विजेते खालीलप्रमाणे आहेत. आता यांची लिस्ट थोडी मोठी आहे तर मी थोडा वेळ पॉज करते, तुम्ही एकदा गो थ्रू करून घ्या. बघा रसायनशास्त्रामध्ये म्हणजे केमिस्ट्रीमध्ये डॉक्टर देवयंत दास जे ISR कोलकातामधले आहेत. भौतिकशास्त्रामधले अमित कुमार अग्रवाल IIT कानपूरचे आहेत. तर ही थोडी लिस्ट तुम्ही गो थ्रू करून घ्या. तंत्रज्ञान आणि नवोपक्रम टेक्नॉलॉजी इनोव्हेशन प्राध्यापक मोहन शंकर शिवप्रकाशम आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा विज्ञानश्री पुरस्कार 2025 प्रमुख विजेता क्षेत्रानुसार कोण आहे? बघा कृषी विज्ञानमध्ये डॉक्टर ज्ञानेंद्र प्रताप सिंह. त्याच्यानंतर परमाणु ऊर्जामध्ये डॉक्टर युसुफ मोहम्मद शेख. जैविक विज्ञानमध्ये डॉक्टर के थंगराज. त्याच्यानंतर रसायन विज्ञानमध्ये प्रोफेसर प्रदीप थलीपिल. इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टर अनिरुद्ध भालचंद्र पंडित. पर्यावरणमध्ये डॉक्टर S व्यंकटमोहन. अंतरिक्ष विज्ञानमध्ये श्री जयन N हे काही महत्त्वाची नावं आहेत. त्याच्यानंतर बघा रामानुजन पुरस्कार. सुरुवात 2005ला झालेली आहे. तमिळनाडू स्थित शास्त्र विश्वविद्यालयांकडून दिला जातोय. आता 32 वयाखालील आणि गणित क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांसाठी हा पुरस्कार देतात.
$10,000 हे त्याचं स्वरूप आहे. विजेते कोण आहेत 2025चे? अलेक्झांडर स्मिथ, जे नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीचे आहेत. त्याच्यानंतर एबेल प्राइज हा गणितातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे, ज्याला गणिताचा नोबेल म्हणून देखील संबोधलं जाते. सुरुवात 2002ला झालेली आहे. नॉर्वेच्या राजाकडून हा दिला जातो. स्वरूप काय आहे? 75 लाख नॉर्वेजियन क्रोन. भारतीय विजेते कोण आहेत? श्रीनिवास SR वर्धन, ज्यांना 2007 मध्ये मिळालेला आहे. आणि 2025च्या विजेते कोण आहेत? मसाकी काशिवारा. आता सैन्य पुरस्कार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. बघा, भारतातील शौर्य पुरस्कार हे सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या अदम्य शौर्य, सर्वोच्च बलिदान आणि युद्ध व शांततेदरम्यान विशिष्ट सेवेसाठी प्रदान केले जातात, ज्याच्यामध्ये परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र हे युद्धकालीन, तर अशोक चक्र, कीर्तिचक्र आणि शौर्य चक्र हे शांतिकालीन गॅलंट्री अवॉर्ड्स आहेत. आता परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. शत्रूच्या उपस्थितीत सर्वात उल्लेखनीय शौर्यासाठी प्रदान केला जातोय, ज्याची सुरुवात 1950ला करण्यात आलेली आहे. शेवटचा पुरस्कार 1999ला डिझाईन सावित्री खानोलकर म्हणजे सावित्रीबाई यांनी केलेला आहे. आतापर्यंत 21 जवानांना हा पुरस्कार भेटलेला आहे, त्यातील 14 मरणोत्तर आहेत. प्रथम विजेते मेजर सोमनाथ शर्मा आहेत. ठीक आहे. बघा, मेजर सोमनाथ शर्मा हे पहिले प्राप्तकर्ते आहेत मरणोत्तर. त्याच्यानंतर सुभेदार मेजर संजय कुमार, जे कारगिल युद्धातील जिवंत नायकांपैकी एक, आणि अलीकडे 2026 मध्ये मानद कॅप्टन म्हणून त्यांना बढती देखील देण्यात आलेली आहे. बघा, मानद कॅप्टन योगेंद्र सिंग यादव कारगिल युद्धादरम्यान हा पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात तरुण सैनिक आहेत. कॅप्टन विक्रम बत्रा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, कारगिल युद्धाचे नायक. ये दिल मांगे मोर असे त्यांचे शेवटचे शब्द होते, आणि मरणोत्तर प्रदान केलेला आहे त्यांना हा. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सुखोन आतापर्यंत हा सन्मान प्राप्त करणारे एकमेव भारतीय हवाई दल अधिकारी आहेत ते. बघा, महावीर चक्र प्रथम विजेते कोण आहेत? दिवान सिंह दानू. अलीकडील सन्मान कोणाला दिलेले आहेत? गलवान व्हॅली संघर्षासाठी 2021 मध्ये कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आलेलं आहे. वीर चक्र ऑपरेशन सिंदूर 2025 मध्ये राष्ट्रपती ऑपरेशन सिंदूर दरम्यान दाखवलेल्या असाधारण शौर्याबद्दल 9 भारतीय हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना आणि इतर लष्करी कर्मचाऱ्यांना वीर चक्र प्रदान करण्यास मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. आता शांतिकालीन पुरस्कार बघूया. अशोक चक्र हा भारताचा सर्वोच्च शांतकालीन शौर्य पुरस्कार आहे, जो की सैनिक आणि नागरिकांना अपवादात्मक शौर्य किंवा बलिदानासाठी दिला जातोय. 2026 मध्ये शुभांशु शुक्ला ग्रुप कॅप्टन आहेत भारतीय वायुसेनेचे. ॲक्झिओम मिशन 4 साठी त्यांना हा दिलेला आहे. आणि पहिली महिला कोण आहेत? नीरजा भणू, ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बघा, कीर्तिचक्र हा भारताचा दुसरा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार आहे. पात्रता कोण आहे? लष्करी कर्मचाऱ्यांना म्हणजे सेवा, नौदल किंवा हवाई दलमध्ये, तसेच सामान्य नागरिकांना देखील हा दिला जातोय. अलीकडचेच विजेते म्हणजे 2025-26 चे कोण आहेत? मेजर अर्शदीप सिंग, डोलेश्वर सुब्बा, प्रसन्नातन बालकृष्णन नायर, जे ग्रुप कॅप्टन आहेत, यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. शौर्य चक्र हा भारताचा तिसरा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार आहे. याची पात्रता लष्करी कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर सामान्य नागरिकांना दिला जातोय. 2025चे विजेते कोण आहेत? घाटगे आदित्य श्रीकुमार, जे लेफ्टनंट आहेत, त्यांना हा दिलेला आहे. आणि शेवटची कॅटेगरी आहे याच्यामधली दादासाहेब फाळके पुरस्कार. 1969ला सुरुवात झालेली आहे. स्वरूप 10 लाख व स्मृतिचिन्ह. प्रथम कोण आहे? देविका राणी यांना हा मिळालेला आहे. प्रथम मरणोत्तर कुणाला मिळालेला आहे? पृथ्वीराज कपूर यांना. भारत सरकारने दादासाहेब फाळके यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाच्या समर्थनार्थ हा सुरू केलेला पुरस्कार आहे. 2023 मध्ये याचा 55 पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे, जो मिळालेला कोणाला आहे? मोहनलाल, जे मल्याळम आहेत, त्यांना. आणि घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे हा दिला जातोय. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेता विभागून दिलेला आहे. शाहरुख खान यांना जवानसाठी आणि विक्रांत मेसी यांना 12th फिल्म साठी हा पुरस्कार मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी यांना मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे याच्यासाठी. सर्वोत्कृष्ट चित्रपट 12th फिल्म. सर्वोत्कृष्ट निर्माता स्टुडिप्टो सेन द केरला स्टोरीसाठी. आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट श्यामची आई. त्याच्यानंतर नोबेल पारितोषिक आहेत आपली. सुरुवात 1901ला झालेली आहे. स्वरूप 11 मिलियन स्वीडिश क्रोन आहेत.
प्रदान कोण करतंय? स्वीडन आणि नॉर्वे. फक्त शांततेसाठी हा पुरस्कार दिला जातोय. नोबेल पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आतापर्यंत 9 भारतीयांना हा मिळालेला आहे. रवींद्रनाथ टागोर यांना 1913ला साहित्यासाठी मिळालेला आहे. सी.व्ही. रमण 1930ला रॅमन इफेक्टसाठी. मदर तेरेसा 1979ला शांततेसाठी. अमर्त्य सेन 1998 अर्थशास्त्र. कैलास सत्यार्थी 2014 शांततेसाठी. हरगोबिंद खुराना 1968ला औषधासाठी. सुब्रमण्यम चंद्रशेखर भौतिकशास्त्रामध्ये मिळाला 1983ला. व्यंकटरामन रामकृष्णन 2009 मध्ये मिळाला रसायनशास्त्रात. आणि अभिजित बॅनर्जी 2019ला अर्थशास्त्रासाठी मिळालेला आहे. 2025चे विजेते कोण आहेत? मारिया कोरिना माचोडा व्हेनेझुएला इथल्या आहेत. व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांना आणि हुकुमशाहीपासून लोकशाहीकडे शांततापूर्ण संक्रमणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. आता साहित्य, लायस्लो क्रास्नाहोर्काई हंगेरीमधले आहेत. त्यांच्या दूरदर्शन आणि तात्विक साहित्यासाठी. भौतिकशास्त्र, जॉन क्लार्क, मिशेल डेव्हरेट आणि जॉन मार्टिनिस. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकला टनेलिंगच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. रसायनशास्त्रामध्ये कुणाला देण्यात आलेला आहे? ओमर एम यागी, सुसुमू किटगावा आणि रिचर्ड रॉबसन. धातू सेंद्रिय चौकटच्या विकासासाठी हा देण्यात आलेला आहे. तर वैद्यकशास्त्रामध्ये बघा, मेरी ब्रुको, फ्रेड रॅम्स्टेल, शिमोनो साकागुची यांना परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलतेसाठी शोधासाठी हा देण्यात आलेला आहे. आणि आर्थिक विज्ञानामध्ये जोएल मोकिर, फिलिप अघियन आणि पीटर हॉविट यांच्या सर्जनशील विनाश आणि आर्थिक वाढीवरील त्यांच्या कार्यासाठी हा पुरस्कार त्यांना दिला गेलेला आहे. तर आजचा आपलं लेक्चर इथे संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. आपण प्रत्येक पॉईंट जो आहे तो इन डिटेल कव्हर केलेला आहे. तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षांमध्ये कोणताही अवॉर्डवरती अवॉर्डशी रिलेटेड क्वेश्चन आला तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही स्किप न करता बघितला असेल, मनपूर्वक बघितला असेल तर तो प्रश्न तुम्हाला 100% येणारच आहे. याच्यामध्ये आपण नागरिक क्षेत्रापासून चित्रपट क्षेत्रापर्यंत सगळेचे सगळे पुरस्कार जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तुमचं जो लाईक्स आहेत तेच आम्हाला प्रेरणा देतात तुमच्यासाठी चांगलं काम करण्यासाठी आणि तुम्हाला चांगलं नॉलेज प्रोव्हाइड करण्यासाठी. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करतोय तेव्हा तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.